नमस्कार. आज मी इथे बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ अपलोड करत आहे आणि आज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे एकदम झणझणीत आणि टेस्टी असा कोल्हापुरी चिकनचा रस्सा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर ह्यासाठी इथे मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे. चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता आपण त्याला मॅरिनेशन करून घेऊया. तर अर्धा चमचा हळद घालायची आहे, चवीनुसार मीठ इथे घालायचं आहे, म्हणजे मी ते 1 टीस्पून मीठ घातलेलं आहे आणि 2 टेबलस्पून इथे आपल्याला आलं लसूण पेस्ट घालायची आहे. आता हे आपण सर्व मिश्रण एकत्र चिकनला लावून घ्यायचं आहे आणि ते छान अगदी आपल्याला साधारण अर्धा ते पाऊण तास मॅरिनेशनला ठेवायचं. त्यामुळे काय चिकन अगदी छान ना टेंडर होतं, शिजतंही छान आणि चिकनला त्याचा वासही येत नाही. आता आपण झाकून ठेवून देऊया आणि जोपर्यंत चिकन मॅरिनेट होतं आहे तोपर्यंत मसाला बनवून घेऊया. तर इथे एक पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल घालायचं आहे. तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये 2 मोठ्या आकाराचे कांदे मी यामध्ये घातलेले आहेत आणि आता आपण कांदे परतून घेऊया. गॅस मीडियमवर ठेवायचा आहे आणि सतत परतत राहत कांदा अगदी हलकासा ब्राऊन होईपर्यंत आपण तो भाजून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता कांदा आता हलकासा ब्राऊन रंगावर आलेला आहे. आता ह्यामध्ये आपल्याला घालायचा आहे एक मीडियम आकाराचा टोमॅटो. टोमॅटो थोडा मोठा मोठाच चिरलेला आहे आणि आता आपण टोमॅटो अगदी छान नरम होईपर्यंत आणि कांदा अगदी छान हलकासा ना ब्राऊन रंगावर येईपर्यंत, फार जास्त करपवायचा नाही आहे, मग अगदी ब्राऊन रंगावर येईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता आता कांदाही छान ब्राऊन रंगावर आलेला आहे, टोमॅटोही सॉफ्ट झालेले आहेत आणि आता आपण काय करायचं, गॅस बंद करूया आणि आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड होऊ देऊया. जोपर्यंत मी कांदा भाजत होते ना तोपर्यंत मी साईड बाय साईड खोबरंही किसून घेतलं होतं. तर इथे मी खोबरं आता भाजून घेणार आहे. ह्याच प्लॅनमध्ये साधारण पाव कप किंवा पाव वाटी खोबरं मी इथे घेतलं होतं. म्हणजे आपली जी सुक्या खोबऱ्याची एक वाटी असते त्यातली अर्धी वाटी मी इथे वापरलेली आहे. तर हे सुद्धा आपण खोबरं चांगलं भाजून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवर. फार जास्त गॅस फास्ट ठेवू नका, नाही तर खोबरं लगेच करपतं. आणि आता आपण हे खोबरंसुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि थंड होऊ देऊयात. आता त्याच पॅनमध्ये मी घेणार आहे 1 टेबलस्पून खसखस आणि 1 टेबलस्पून पांढरे तीळ. आता आपण मीडियम गॅसवर हे दोन्ही चांगले तडतडेपर्यंत भाजून घेऊयात. गॅस फास्ट करू नका, नाही तर ते सुद्धा लगेच करपतात. आणि आता आपले हे सुद्धा छान भाजून झालेले आहेत, तडतडायला लागलेले आहेत. आता हे सुद्धा आपण गॅस बंद करूया आणि हे सुद्धा आपण ज्या प्लेटमध्ये खोबरं ठेवलं होतं ना त्याच प्लेटमध्ये आपण हे काढून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित थंड झालेलं आहे. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला खोबरं, खसखस आणि तीळ एकत्र वाटून घेऊया. कारण काय होतं, कधीकधी सर्व मसाले एकत्र केल्यानंतर ना कधीकधी खसखस बारीक वाटली जात नाही, म्हणून मी सुरुवातीला हे सुके मसाले वाटून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी छान हे वाटलं गेलेलं आहे. आणि आता आपण ह्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो जे भाजून ठेवलं होतं ते सुद्धा आपण ह्यामध्ये घालूयात. आता आपल्याला ह्यामध्ये घालायचे आहे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत 8 ते 9 आणि साधारण 1 ते 1.5 इंच आलं सोलून बारीक चिरून घातलेलं आहे. 2 हिरव्या मिरच्या ह्यामध्ये घालायच्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर ह्यामध्ये घालायची आहे. आता यामध्ये गरम मसाला घालायचा आहे अर्धा टीस्पून. मी थोडासा गरम मसाला इथे कमीच वापरलेला आहे, कारण नंतर मी जो मसाला वापरणार त्यामध्ये थोडासा गरम मसाला असतो, म्हणून इथे मी गरम मसाला कमी घातलेला आहे. तर आता आपण हे छान अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अगदी छान अशी त्याची वाटण आपलं हे तयार आहे. अशा प्रकारचं वाटण तुम्ही बनवून ठेवूसुद्धा शकता बऱ्याचशा भाज्यांना. आणि बऱ्याच वेळेला आपल्याला जेव्हा घाईमध्ये काही एखादा पदार्थ बनवायचा असतो तेव्हा ते उपयोगी पडतं. मोठं पातेलं घ्यायचं आहे, त्यामध्ये 3 मोठे चमचे तेल घ्यायचे आहे. तेल गरम झालं की एक बारीक चिरलेला लहान आकाराचा कांदा ह्यामध्ये घालून चांगला परतून घ्यायचा आहे मीडियम फ्लेमवर. कांदा हलकासा भाजत आला की गॅस आपण कमी करूया आणि मग त्यामध्ये घालायचं आहे 1 टीस्पून लाल मिरची पावडर. त्यामुळे रस्स्याला छान रंगही येईल आणि वर अगदी छान तर्रीसुद्धा येईल. तर हे सुद्धा आपण बारीक गॅसवर चांगलं परतून घेऊया. आणि आता आपण जे चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं ते चिकन आता आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे. गॅस मी अजूनही बारीकच ठेवलेला आहे आणि ते सर्व चिकन ह्यामध्ये आपण घालूया. त्यामध्ये थोडासा जो
रस आहे तोसुद्धा आपण यामध्ये घालायचा आहे. आणि आता गॅस मीडियमवर केलेला आहे आणि मीडियम फ्लेमवर आता आपण हे चिकन ह्या तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होईल, अगदी ना छान त्याचं जे नॅचरल ज्युसेस आहेत चिकनचे ते तेलामध्ये उतरतील आणि त्याचा अगदी छान स्वाद येईल. तर आता हे आपण चांगलं परतून घेऊया तेलामध्ये एक 2 ते 3 मिनटं मीडियम फ्लेमवर. आणि छान परतून झालं ना की जे चिकन आहे ते आपलं स्वतःचं असं पाणी सोडू लागतं. आणि त्या स्टेजला आता मी इथे आपण जे वाटण वाटून ठेवलं होतं ते वाटण आता आपण ह्यामध्ये घालूयात. सर्व वाटण मी ह्यामध्ये घातलेलं आहे, कारण आपण 1 किलो चिकन करतो आहे, त्याप्रमाणे आपल्याला एवढं वाटण तर लागणारच आहे. तर आता आपण चांगलं वाटणासहितसुद्धा हे चिकन चांगलं परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता चिकनने आपलं पाणी सोडलेलं आहे साईडने. आणि अगदी छान हे पुन्हा 3 ते 4 मिनटं मसाल्याबरोबर परतून घेऊया. कारण जे चिकन आहे ना ते डायरेक्ट फोडणी घालून लगेच तुम्ही पाणी घातलात तर त्याला एवढी चव येणार नाही. जेवढं तुम्ही चिकन चांगलं परतून घ्याल मसाल्यामध्ये तेलामध्ये तेवढी त्याची चव छान वाढेल. आता आपण बाकीचे मसाले घालूया. तर इथे मी 1.5 चमचा लाल मिरची पावडर, 2 चमचे कांदा लसूण मसाला, पण मला असं वाटतं की मला अजून थोडासा तिखट हवा आहे म्हणून मी अजून अर्धा चमचा कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे. आणि आता पुन्हा गॅस कमी केलेला आहे आणि हे छान असं मिक्स करून घेऊया चिकनमध्ये आणि चांगलं परतून घेऊया 2 ते 3 मिनटं पुन्हा या मसाल्यांमध्ये. अगदी त्या मसाल्याचा एवढा छान सुगंध येतो आहे. तर तुम्हीसुद्धा ना मी आणखीसुद्धा काही चिकनच्या रेसिपीज माझ्या चॅनलवर अपलोड केल्या आहेत, तर त्यासुद्धा तुम्ही पाहून घ्या. बऱ्याचशा स्टार्टर रेसिपीज आहेत ज्या तुम्ही पार्टीसाठी बनवू शकता. 2 ते 3 मिनटं हे छान आता परतून झालेलं आहे ना. आता आपण अजूनही यामध्ये पाणी घातलेलं नाही आहे. आता ह्यावर मी आता झाकण ठेवणार आहे आणि आता हे वाफेवरच बारीक गॅसवर 5-1 मिनटं शिजू देऊया. 5-1 मिनटांनी आता आपण हे झाकण काढूयात. अगदी छान वाफ तयार झालेली आता आहे आणि चिकनने स्वतःचं असं पाणी सोडलं आहे. तुम्ही बघू शकता आपलं एक्स्ट्रा पाणी घातलेलं नाही अजूनही ह्यामध्ये. आणि चिकन हे आता थोडंसं शिजलेलं आहे. आता आपल्याला थोडंसं परतून घेऊया हे. आणि एकीकडे मी थोडंसं पाणीसुद्धा गरम करायला ठेवलं होतं आणि हे गरम पाणी आता मी ह्यामध्ये घालणार आहे. त्यामुळे काय होईल, आपले जी करी आहे ना त्याची टेम्परेचर जे आहे ना ते मेंटेन राहतं आणि आपल्या करीला रंगसुद्धा खूप छान येतो. आता हे गरम पाणी मी घातलेलं आहे. साधारण 3 ते 4 वाट्या पाणी घातलेलं आहे अंदाजे. असं मोजून घेतलेलं आहे मी. मला जी कन्सिस्टन्सी हवी ना त्याप्रमाणे घेतलेलं आहे. वाटणाचं पाणीसुद्धा थोडंसं घातलेलं आहे. आणि आता मी सुरुवातीला 1 टीस्पून मीठ घातलं होतं 1 किलोच्या मानाने. तर आता मला त्यामध्ये मी आणखी थोडंसं म्हणजे 1 टीस्पून आणखी मीठ ह्यामध्ये घातलेलं आहे. मीठ तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त टेस्ट करून मग घालू शकता. आता हे चांगलं शिजू देऊया. साधारण 15 मिनटं मीडियम फ्लेमवर झाकून ठेवलेलं आहे. आणि आता मी 15 मिनटं झालेली आहेत. तुम्ही बघू शकता अगदी छान अशी उकळी आलेली आहे. चिकनसुद्धा अगदी छान शिजलेलं असणार ह्यामधलं. ओके. ज्यावेळेला हाडापासून मांस वेगळं होतं त्यावेळेला समजायचं की चिकन छान शिजलेलं आहे. आता गॅस एकदम लोवर ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे झाकण थोडंसं ओपन ठेवून 2 मिनटं आपल्याला हे सिमर होऊ द्यायचं आहे. म्हणजे अगदी ते बारीक गॅसवर ना ते अगदी छान मुरू द्यायचं आहे. 2 मिनटांनी गॅस पुन्हा मी झाकण ओपन केलं आहे. तुम्ही बघू शकता कसं छान असं वर अगदी तर्री आलेली आहे. आणि आता आपण गॅस बंद करायचा आहे. ह्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि तुम्हाला सांगते अगदी छान असा एवढा छान सुगंध येतो ह्या चिकनचा. आणि आता आपण हे सर्व करूया. त्यासाठी मी अगदी गरम गरम चपात्या केलेल्या आहेत, भात केलेला आहे. अगदी छान कांदा मिरची एकदम फक्कड असा हा आज बेत झालेला आहे. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी रितिका सावंत किचनला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये एका मस्त चविष्ट रेसिपीबरोबर. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू व्हेरी मच.